सोरियासिस हा आजार जो आहे तर तो हल्लीच्या काळामध्ये खूप कॉमन झालेला आहे। तर असा सोरियासिस का निर्माण होतो, त्याची कारणं काय आहेत, सोरियासिस म्हणजे नक्की काय आहे, आधुनिक वैद्यक याचा कसा विचार करतात, त्याचे प्रकार किती आहेत, त्याची लक्षणं कुठली निर्माण होतात, त्यावर उपाय काय करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहारात काय बदल करायचा, पथ्यापथ्य करायची म्हणजे हा विकार जो आहे तो नियंत्रणात राहतो आणि बरं व्हायला मदत मिळते। नमस्कार, आज आपण बघणार आहोत सोरियासिस, त्याची कारणं, लक्षणं आणि उपाय। मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयु स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते। आता सोरियासिस जो आहे तो त्वचेचा विकार आहे। आधुनिक शास्त्र जे आहे तर त्याचा विचार करत असताना ते एक हा ऑटो इम्यून डिसीज आहे असं म्हणतात। म्हणजे काय, तर आपल्या शरीराची स्वतःची अशी एक प्रतिकार क्षमता असते, त्याची एक यंत्रणा असते, तर ती इम्यून सिस्टीम जी आहे तर ती या आजारात बिघडते आणि त्वचेचा जो थर असतो तर तो किंवा त्वचेच्या ज्या पेशी आहेत त्यांची ग्रोथ जी आहे, वाढ जी आहे ती खूप पटापट होते। अर्थातच जुन्या पेशी ज्या आहेत त्या गळून पडतात आणि त्याची जागा नवीन पेशी घेतात, पण ही क्रिया इतकी फास्ट होते की त्वचेचे एकावर एक असे थर जमायला होतात आणि मग तिथे त्वचेची दृष्टी होऊन व्याधी जो आहे तो निर्माण होतो। त्यामुळे त्वचा जी आहे ती त्या ठिकाणी तिचं नेहमीचं कार्य जे आहे तर ते करू शकत नाही। आयुर्वेदानुसार विचार करायचा झाला तर हा विकार जो आहे तो कुष्ठामध्ये येतो। कुष्ठ म्हणजे आयुर्वेदानुसार त्वचा विकार। तर आयुर्वेदात त्वचा विकारांचं वर्णन करत असताना लहान मोठी अशी 18 प्रकारचे त्वचा विकार म्हणजे कुष्ठ सांगितलेली आहेत। तर त्यापैकी किटिब कुष्ठ आणि एक कुष्ठ याची लक्षणं जी आहेत ती साधारण सोरियासिसची मिळती जुळती अशी आढळून येतात। यामध्ये प्रामुख्याने दोषांचा विचार केला तर वातदोष आणि कफदोष यांची दृष्टी झालेली असते। म्हणजे शरीर जे आहे किंवा ती त्या ठिकाणची त्वचा जी आहे ती रुक्ष होते, त्यामुळे तिथे वातप्रधानता असते, तिथे कंडू येतो किंवा एकावर एक त्वचेचे जाड थर निर्माण होतात, तर त्यामध्ये कफाची दृष्टी जी आहे ती झालेली दिसून येते। अर्थातच काही वेळेला पित्ताचा अनुबंध पण असतो आणि धातूंचा विचार केला तर रस, रक्त, मांस आणि लसिका, लसिका म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम, तर यांची दृष्टी जी आहे तर ती यामध्ये झालेली असते। तर या पद्धतीने आयुर्वेद जो आहे तर तो विचार करतो की वात आणि कफप्रधान दोषांची दृष्टी आहे आणि काही वेळेला पित्ताचा अनुबंध असतो। आता याचे प्रकार जे आहेत तर ते आधुनिक वैद्यकानुसार गटेड सोरियासिस, ब्लॅक सोरियासिस, स्काल्प सोरियासिस, इन्व्हर्ट सोरियासिस या पद्धतीने असे 5-6 प्रकार जे आहेत तर ते आधुनिक शास्त्राने केले आहेत। आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदाच्या दृष्टीने दोषानुसार त्याचे प्रकार होतात। म्हणजे वातज, पित्तज, कफज, दोन्ही दोषांचा संसर्ग असेल तर वात, कफज वगैरे या पद्धतीने, आणि तिन्ही दोषांचा असेल तर साधारणपणे आयुर्वेदाचा विचार केला तर दोषप्रधानता इथे महत्वाची असते आणि कुठला धातू दुष्ट झाला आहे ते पण महत्वाचं असतं। आता सोरियासिस निर्माण होण्याची कारणं काय आहेत, तर आयुर्वेदानुसार जर विचार केला तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही विरुद्ध आहार घेत असाल, आता विरुद्ध आहारावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे, डिटेल व्हिडिओ आहे तो, पण साधारणपणे विचार केला तर दूध, फळं, दूध, केळी, दूध, मासे किंवा मांसाहार, दुधात मीठ टाकून घेणं, तर हा या प्रकारचा आहार जो आहे तो विरुद्ध आहारामध्ये मोडतो किंवा प्रकृती विरुद्ध, देशविरुद्ध या पद्धतीने। अर्थातच एखाद्या वेळेस असा आहार केला तर लगेच काही त्वचा दुष्ट होत नाही, पण असं वारंवार आणि अतिप्रमाणात झालं तर त्वचेची जी आहे तर ती दृष्टी इथे निर्माण होते। शरीरामध्ये आम किंवा टॉक्झिन्स निर्माण होणं हे पण एक महत्वाचं कारण सोरियासिसमध्ये सांगितलं जातं। आता आम म्हणजे काय, तर आपल्या आहार रसाचं पचन झाल्यानंतर त्याचं शोषण होऊन शरीर उपयोगी घटक जे आहेत तर ते शरीरामध्ये सर्क्युलेशनमध्ये जातात, पण जे शरीराला उपयोगी नाही आहेत असे घटक जे टॉक्झिन्स आहेत तर ते शरीरात तसेच साचून राहतात किंवा रक्ताबरोबर ते संचरण करतात आणि जे वीक स्थान आहे तिथे जाऊन व्याधी निर्माण करतात। त्वचा जर दुष्ट झालेली असेल तर तिथे या आम निर्मितीमुळे म्हणजेच सोरियासिस सारख्या विकारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर आम निर्मिती म्हणजे काय, की
कशामुळे होते तर अतिशय जड अन्न, अतिशय स्निग्ध अन्न, जे तुमचं नेहमीचा आहार नाहीये असे पदार्थ, पिष्टमय पदार्थ, गुळाचे पदार्थ, पिष्टमय पदार्थ विशेषतः तांदूळ किंवा गुळ यांचे एकत्र केलेले पदार्थ जे आहेत ते वारंवार आणि अति खाण्यात आले तर त्याच्यामुळे आमनिर्मिती होते आणि शरीर जे आहे तर त्याच्यामध्ये तो आम साचायला सुरुवात होते आणि त्वचेची दृष्टी होते. दुसरी कारणं म्हणजे की तुम्ही उन्हातनं आलात घरामध्ये आणि लगेच फ्रीज उघडून गार पाणी प्यायलेलं आहात किंवा लगेच गार पाण्याने आंघोळ केली आहे आणि हे वारंवार घडलं तर त्याच्यामुळे त्वचा दृष्टी होते. जेवण झाल्यानंतर दुपारी छान झोप काढलेली आहे अर्थात ग्रीष्म ऋतूचा अपवाद सोडून, तर त्यामध्येही कफाची निर्मिती होते, आमाची निर्मिती होते आणि त्वचा दुष्ट होते. मिल्कशेक सारखे पदार्थ आहेत, दह्यासारखे पदार्थ आहेत, अभिषंधी पदार्थ आहेत की ज्यामुळे शरीरात चिकटपणा निर्माण होतो, असे पदार्थ वारंवार खाण्यात आले. चायनीज पदार्थ आहेत, विशेषतः त्याच्यातले मसाले आणि अजिनोमोटो जो आहे तर तो त्वचेला हानिकारक सांगितलेला आहे. ते जर तुमच्या वारंवार खाण्यात येत असेल तर त्याच्यामुळे ही त्वचा जी आहे तर ती दुष्ट होते. तसंच खाल्ल्या श्रम करणं, व्यायाम करणं, अतिशय मेहनत करणं त्याच्यामुळेही त्वचेची दृष्टी होते, कारण दोष जे आहेत ते बाह्य मार्गी होतात. तर या पद्धतीची अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळे त्वचा जी आहे ती तुमची दुष्ट होते. अतिशय घाम येत असेल, स्थानिक स्वच्छता नाही ठेवली तर तेही कारणं जी आहेत तर ती होऊ शकतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची कुठली लक्षणं आहेत. अर्थातच याच्यात राहून गेलं सांगायचं ते म्हणजे मानसिक कारणं. आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये सदाचरण असंही सांगितलेलं आहे किंवा यामध्ये दैवव्यपाश्रय चिकित्साही केली जाते. तर ती का केली जाते तर तुमचं वागणं जे आहे तर त्यामध्ये बदल झाला, तुम्हाला अतिशय राग यायला लागला किंवा जे आदरणीय व्यक्ती आहेत, गुरु, माता, पिता किंवा इतर आदरणीय व्यक्ती, त्यांचा तिरस्कार निर्माण होणं, त्यांच्याशी अपशब्द बोलणं, तुमच्या वागण्यात बदल होणं, सदाचरणामध्ये थोडासा बदल होणं, तर या ज्या गोष्टी आहेत तर त्यामुळे सुद्धा मानसिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडतं आणि सोरियासिस सारखे व्याधी जे आहेत तर त्यांचं ट्रिगर होतो किंवा ते वाढण्याची शक्यता असते. म्हणजे स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी जी आहे तर त्याच्यामुळे सुद्धा सोरियासिसमध्ये वाढ होत असते. आता आपण याची लक्षणं बघूया. लक्षणांमध्ये जे आहे तर त्वचेच्या ठिकाणी आपण बघितलं की त्या त्वचेच्या पेशींची वाढ जी आहे ती खूप वेगाने होते. त्यामुळे त्या त्वचेवर एकावर एक असे त्वचेचे थर जमायला सुरुवात होते आणि डेड स्किन जी आहे ती पण गळायला सुरुवात होते. त्यामुळे खवल्या स्वरूपात किंवा कोंड्याच्या स्वरूपात जे आहे तर ते त्वचेवर पांढरा थर जमा होतो आणि त्यातून कोंडा जो आहे तो पण गळतो किंवा त्वचेचा एक थर जो आहे तर तो निघून जायला सुरुवात होते. तिथे अतिशय प्रमाणात खाज येते, त्वचेचा वर्ण बदलतो, त्वचेचा एकावर एक थर जमा झाल्या कारणाने तिथला वर्ण जो आहे तो काळा होतो, त्वचा जी आहे ती जाड होते, काही वेळेला त्वचेवर भेगा ज्या आहेत त्या पडतात, तिथून रक्तस्राव होतो, काही वेळेला ओलसरपणा तिथे निर्माण होतो, लस तिथून बाहेर पडते, ती पसरते आणि तो चिकटपणामुळेही व्याधी जो आहे तर तो वाढू शकतो. खाज अतिशय असते, लालसर वर्ण असतो, कधी कधी इतर वर्ण पण त्याचा बदलतो. तर या पद्धतीची लक्षणं जी आहेत तर ती सोरियासिसमध्ये दिसतात. अर्थातच स्ट्रेस, टेन्शन, अँझायटीमुळे ही लक्षणं जी आहेत तर ती वाढतात किंवा हे जे आहेत तर हे पॅचेस जे आहेत तुम्हाला स्काल्पमध्ये दिसून येतात किंवा कपाळावर कोपर, डोपर जे आहेत, जांघा या ठिकाणी हे अधिक प्रमाणामध्ये दिसतं. काही वेळेला संपूर्ण त्वचेवर दिसतं, छातीवर, पाठीवर पण हे पॅचेस आलेले दिसतात. अतिशय आग होऊ शकते, खाज येते, खाजवल्यामुळे आग येते, काही वेळेला तिथून रक्त निघतं. तर या पद्धतीची लक्षणं जी आहेत तर ती निर्माण होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोरियासिस हा संसर्गजन्य रोग नाही, एकापासून हा दुसऱ्याला होत नाही. अर्थातच यात अनुवंशिकतेचाही काही भाग आहे, परंतु एन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा ही जी कारणं सांगितली त्या कारणांचा भाग पण याच्यामध्ये खूप मोठा आहे. तर या पद्धतीने सोरियासिसची लक्षणं जी आहेत तर ती निर्माण होतात. त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं, योग्य चिकित्सा घेतली नाही तर त्याची धातूंमधली व्याप्ती वाढत जाते आणि अस्थिधातूपर्यंत जर ते गेलं तर सोरियाटिक आर्थरायटिस म्हणजे एक प्रकारचा संधिवात जो सोरियासिसमुळे होतो तोही निर्माण होण्याची शक्यता असते. केलं तर सोरियाटिक आर्थरायटिस म्हणजे एक प्रकारचा संधिवात जो सोरियासिसमुळे होतो तोही निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर उपाय करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. तसंच सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आमनिर्मिती झाली
झाल्यानंतर पचायला हलका आहार घेणं, थोडंसं लंघन करणं, लंघन जमत नसेल तर जेवढा पचेल तेवढाच आहार घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्वचेची काळजी घेणं हे पण महत्त्वाचं आहे. पाचन झाल्यानंतर जे आहे तर शोधन आपण करतो. दोष वाढलेले असतील तर कुठला दोष वाढलेला आहे त्यानुसार पंचकर्मापैकी कोणतं कर्म करायचं हे वैद्य ठरवतात. त्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण हे प्रामुख्याने केले जातात. रक्तमोक्षण जे आहे ते जळवांच्या साहाय्याने केलं जातं. ज्या ठिकाणी पॅचेस आलेले आहेत किंवा खूप दाह होतो आहे, खाज येते, तर त्या ठिकाणी जळवा ज्या आहेत त्या लावून अशुद्ध रक्त जे आहे तर ते त्या शोषून घेतात. तर या पद्धतीने जलौकावचरण हा यातला महत्त्वाचा भाग आहे. तसंच हा वातप्रधानता याच्यामध्ये असल्या कारणाने तूप घेणं हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. तर औषधी सिद्ध तूप जे आहे तर ते वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायचं आहे. त्यामध्ये महातिक्तक घृत, तिक्तक घृत, खदिरादी घृत ह्या पद्धतीची वेगवेगळी घृत आहेत जी तुमची अवस्था बघून वैद्य तुम्हाला सांगतात आणि त्या पद्धतीने जे आहे तर ते तुम्ही घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आहारातले बदल जे आहेत तर त्यामध्ये वेलीवरच्या भाज्या किंवा कडू पदार्थ जे आहेत, कडू भाज्या ज्या आहेत तर त्यांचा समावेश पण तुम्ही आपल्या आहारामध्ये करायला पाहिजे. म्हणजे कारलं आहे याचाही समावेश करायला पाहिजे, पावटे आहेत त्यांचा समावेश करायला पाहिजे. मेथी जी आहे तर पित्तप्रधानता असेल तर ती थोड्या प्रमाणात किंवा ज्यांना चालते त्यांनी मेथीचा समावेश करायलाही काही हरकत नाही. अति प्रमाणात पालेभाज्या ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत. दही पूर्ण बंद करायचं आहे. चायनीज बंद करायचं आहे. मांसाहार आणि मासे मुख्यतः हे बंद करायचे आहेत. विशेषतः सी फूड जे आहे ते पण बंद करायचं आहे. हे बरं होईपर्यंत नंतर तुम्ही ते घेऊ शकता. अति प्रमाणात मसाले किंवा आंबट खारट पदार्थ जे आहेत तर त्याचं सेवन पण टाळायचं आहे. खूप मीठ घातलेले पदार्थ म्हणजे सॉस, प्रिझर्वेटिव्ह घातलेले पदार्थ, पापड, लोणची यांचं सेवन जे आहे तेही टाळायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही आहारामध्ये बदल करू शकता. जेवढी भूक आहे त्या भुकेच्या प्रमाणातच खायचं आहे. भाज्यांमध्ये जे आहे ते सिमला मिरची, गवार आणि वांगे यांचा समावेश आहारात करणं टाळायचं आहे. अतिशय कोरडे पदार्थ जे आहेत तर ते तुपाबरोबर खायचे आहेत. खूप कोरडे पदार्थ खायचे नाहीयेत. अतिशय पचायला जड मैद्याचे पदार्थ, खूप मिठाया ज्या आहेत तर त्यांचं सेवन जे आहे तर तेही टाळायचं आहे. त्याचबरोबर बेकरी प्रॉडक्ट्स की ज्यामध्ये इनडायरेक्टली मीठ खूप जास्त प्रमाणात असतं त्याचं सेवनही बंद करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही काळजी घेऊ शकता. औषधोपचार जे आहेत तर त्याच्यामध्ये त्रिफळा, निंबसाल, लोध्र, सारिवा, मंजिष्ठा, ब्राह्मी, जटामासी, कुटकी यासारखे जे वनस्पती आहेत तर किंवा हळद जी आहे तर त्यांचा पण वापर जो आहे तर तो वैद्यांच्या सल्ल्याने करायचा आहे. बाकी औषधी कल्प, रसायन कल्प किंवा रसौषधी ज्या आहेत तर त्या भरपूर प्रमाणात वापरता येतात. अर्थातच त्या वैद्यांच्या सल्ल्याने वापरायच्या आहेत, त्यामुळे त्या आम्ही इथे सांगितलेल्या नाही आहेत. काही असवारिष्ट आहेत, खदिरारिष्ट, सारिवारिष्ट किंवा सारिवाद्यासव जे आहे तर त्यांचा समावेश पण तुम्ही आहारामध्ये करू शकतात किंवा चिकित्सकाला विचारून त्याचा चिकित्सेमध्ये समावेश जे आहे तर ते केला जातो. तर या पद्धतीने तुम्ही चिकित्सा करून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मानसिक कारणंही महत्त्वाची आहेत. स्ट्रेस, टेन्शन असेल, अँझायटी असेल, तुमच्या स्वभावात बदल झालेला असेल तर त्यामुळे सुद्धा सोरियासिस जो आहे तर तो ट्रिगर होतो. किंवा ऋतुसंधी जे आहे म्हणजे हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत असताना किंवा उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना अतिशय थंडीमध्ये याचं एपिसोड जे आहेत ते वाढू शकतात किंवा हे जे आहे तर हे दुखणं जे आहे तर ते वाढू शकतं. मानसिक जे तुमची स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी असेल तर मनाला शांत ठेवण्यासाठी शिरोधारा किंवा तक्रधारा जी आहे तर त्याचा अतिशय उत्तम उपयोग होतो. तेही वैद्यांच्या सल्ल्याने जे आहे तर ते करून घेतलं तर व्याधी लवकर नियंत्रणामध्ये येतो. तर ते पण तुम्ही करून घेऊ शकता. तर या पद्धतीने तुम्ही औषधोपचार जे आहेत तर ते करून घेऊ शकतात. मन जे आहे तर ते शांत होण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि स्वभावातला बदल जो आहे तो जर घडवून आणला, आदरणीय व्यक्तींचा आदर करणं, तुमचा विश्वास असेल तर एखाद्या देवतेची पूजा करणं, तर यामुळे मन शांत होण्याला, प्रसन्न होण्याला खूप मदत मिळते. तर ह्यासारखे उपाय जे आहेत तर तेही वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही करून घेऊ शकता. तर या पद्धतीने तुमचं आचरण, आहारातले बदल, योग्य औषधोपचार, त्यामुळे सोरियासिस सारखा व्याधी जो ऑटोइम्युन डिसीज आहे लवकर बरा न होणारा आहे, पण जर तुम्ही व्यवस्थित पथ्य पाळली
योग्य चिकित्सा घेतली आणि तसेच आहारातले बदल जे आहेत ते काही काळपर्यंत चालू ठेवले, चिकित्सा झाल्यानंतरही रसायन औषधी वैद्यांच्या सल्ल्याने 1 वर्षभर घेतली, तर हा आजार जो आहे तो बऱ्यापैकी बरा होतो, बऱ्याच जणांचा बरा होतो आणि ज्यांचा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे तर तो आटोक्यात पण राहतो. तर या पद्धतीने तुम्ही उपचार करून घेऊ शकता. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. ज्यांना याची गरज आहे त्यांच्याबरोबर ही माहिती तुम्ही शेअर करू शकता. नमस्कार.